नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ओळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलतं हवामान यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटाचा विचार करून जलसंधारणाच्या दृष्टीनं करण्यात येणारे विहिरींचं पुनरुज्जीवन प्रकल्प महत्त्वाचा आहे. आनंदनगर बस डेपो, ठाणे महानगरपालिका उद्यान, कासरडोली तसंच कृष्णा ग्रीनलँड पार्क परिसरातील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा यावेळी परिवहन मंत्री आणि प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा जलस्रोत म्हणून सक्षम करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. आजच्या काळात विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनालाही तेवढंच महत्त्व देणं आवश्यक आहे. भूजल पातळी वाढवणं, पावसाचं पाणी साठवणं आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पडताळणी दौरा होता, किती विहिरींचा होता ओळा माजिवडा विभागात आणि काय सूचना करण्यात आल्या? उष्णतेची लाट आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे. मुंबई, ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और MMR क्षेत्रातील अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी. आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले. त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये RO प्लॅन्ट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिण्यायोग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे. अजूनही जवळजवळ 41 विहिरी या भविष्यामध्ये आपल्याला RO प्लॅन्ट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या. ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं. त्याला आम्ही स्वच्छता केलं. त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला. नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे. भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या, परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM यांनी बुधवारी संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यात स्थानक परिसरातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. तसंच अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकांवर नवीन सार्वजनिक शौचालय, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरील सरकते जिने, प्रवाशांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय कक्ष सुरू करणं तसंच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करण्यावरही भर देण्यात आलाय. DMARTच्या CSR निधीतून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करत काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्यानं पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या कमी होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय. तसंच मुलुंडच्या दिशेला नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आले. लवकरच ठाणे पूर्वेकडील सॅटिस पुलावरून TMT बस वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. याशिवाय ठाणे स्थानकावर भविष्यात 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामालाही गती देण्याबाबत चर्चा झाली. नवी मुंबई परिसरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रेल्वेच्या मालकीचं मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान बी केबिन परिसरातील रहिवाशांना देण्यात आलेल्या निष्कासन नोटिसांबाबत स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी तोडगा काढण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील विकास कामांना वेग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तर हे पावसाळ्यापूर्वी तुम्हाला सांगू का, या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत. आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील. आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे. प्लॅटफॉर्मच्या काय लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून, म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल. प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया. आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत. स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे. एक प्रोजेक्ट जो आहे पुनर्विकासाचा ठाणे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, तो देखील पास झालेला आहे. केंद्राने पास केलेला आहे, अश्विनी वैष्णव यांनी पास केलेलं आहे. अजून त्याचं काम या ठिकाणी सुद्धा दिसून येत नाही. काम दोन्ही बाजूनी काम सुरू आहे. फक्त जो निधीचा जो विषय आहे त्यालाही तत्वता मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे बोर्डाकडे तो विषय गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी स्टेशन होणार आहे त्या ठिकाणच्या काही घरं असतील त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कालच मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक माझ्या समवेत होते. केबलिंगचं काम सुरू आहे आमच्या लेप्रसी कॉलनीमधून. त्या ठिकाणी टाटाचा जो काही टॉवर आहे तो शटडाऊन मिळालं. इथे 1-2 तासाचं काम आहे, केबल टाकलेली आहे, ते जॉईंटचं काम सुरू आहे. म्हणजे सर्व पातळीवरनं काम सुरू आहे. निधी लवकरात लवकर मिळेल. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत. एक राजकारणातला एक शेवटचा प्रश्न घेतो. आष्टीकर असतील किंवा इतर जे 4 ते 5 खासदार आहेत ठाकरेंचे, त्यांचे गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी वाढलेल्या आहेत. नेमकं काय सुरू आहे? ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झालं? सध्या या ठिकाणी मी 12 डब्यांची जी गाडी आहे, 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकेल, ती चालू शकेल, या संदर्भात चर्चा करण्याकरता आलेले आहेत. ही चर्चा आपण नंतर करू. शिवसेनेच्या खासदारांची गाडी पण वाढणार आहे म्हणजे? मी आता 12 डब्यांची गाडी आहे, आता 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला जास्तीत जास्त थांबतील याविषयी आम्ही आजची बैठक आहे. DRM सर, एक सवाल है, जो भी आज इतने कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं देशव्यापी केमिस्टचा आज बंद पुकारला असताना ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टनं बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे. 2020 साली कोरोना आल्यानं औषधाविना रुग्णांची अबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं औषधांची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. कोरोना संपवून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आला नाही. याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले. ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसत असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे. ऑनलाईन औषध विक्रीत बनावट औषधं, नशिले ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक्स आणि शेड्यूल्ड औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे अव्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहे. तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादांमध्ये बदल करावा, तसंच ब्रँड सबस्टिट्यूट औषधं देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते, होलसेल, मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत. कशा करता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी. जसं सुरेशजींनी सांगितलं
की कुठलीही औषधं अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मधनं दिली जातात. यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते. याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत. त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा. केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. आरोग्य वाचेल तुमचं, हे लक्षात ठेवा. तर आरोग्याकरता तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि खोटी औषधं, बनावट औषधं यांची विक्री बंद झालीच पाहिजे. याकरता आमचं हे आंदोलन आहे, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. त्याचप्रमाणे रुग्णांची इमर्जन्सीमध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये याच्याकरता आमच्या सर्व केमिस्ट बांधवांनी, महिलांनी काळजी घेतलेली आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमधली सर्व जी केमिस्टची दुकानं आहेत ती आम्ही चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं आणि ऑनलाईन विक्री ही बंद झालीच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य केलंय. आपले ठाणे नगरचं पोलीस स्टेशन जे आहे, त्यांचे अधिकारी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कारण त्यांना आम्ही ॲश्युरन्स दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आम्ही करणार नाही, कुठल्याही प्रकारचा आंदोलनामध्ये बेशिस्त आमच्याकडे असणार नाही आणि त्या बेसिसवर त्यांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे आपलं, वाहतूक शाखा, त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आजचं जे आंदोलन आहे ते 100% यशस्वी आहे एवढंच सांगतो. पण आधी माझी विनंती आहे, आप्पासाहेब थोडक्यात ठाणे महापालिकेच्या महासभेत महायुतीतील दरी पुन्हा एकदा उघड झाली असून उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय. युतीधर्म आम्ही पाळतो, परंतु सभागृहात विषय मंजूर करताना नियम, प्रक्रिया आणि सभाशास्त्रांची उघडपणे पायमल्ली केली जाते, असा थेट आरोप त्यांनी करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. गेल्या 4 महासभांमध्ये चर्चा न करता कोट्यवधी रुपयांचे विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत पाटील यांनी भाजपची इच्छा नसतानाही पक्षादेश म्हणून आम्ही युतीत निवडणूक लढल्याचं सांगितलं. ठाणेकरांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी केलं. मात्र आता सभागृहात चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करून लोकशाहीची थट्टा केली जात असून याला जबाबदारी शिंदेसेनाच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फेब्रुवारीत इतिवृत्ताला विरोध केला असताना पुन्हा तोच विषय नुकत्याच झालेल्या महासभेत चर्चेविना मंजूर करण्यात आला. महासभेत कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. आपण नियमानुसार कामकाज केलं असून आपल्याला सुद्धा सभाशास्त्र समजतं, असा टोलाही त्यांनी लगावलाय. सभागृहात सदस्यांना बोलू दिलं जात नाही, राष्ट्रगीताचाही अवमान झाला, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. नुकत्याच झालेल्या महासभेत 432 कोटी रुपयांचे विषय चर्चा न करताच मंजूर केल्याचा आरोप करत त्यांनी अनेक निर्णयांवर सवाल उपस्थित केले. खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टचा विषय 72B मधून आणला, नंतर तोच विषय पुन्हा 35A अंतर्गत आणण्यात आला. एकच विषय दोनदा मंजूर केला जात असून यातून 55 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष महासभा झाली तर लक्षवेधी आली पहिली, पण लक्षवेधी हा विषय ठाणेकरांच्या जिव्हाळीशी होता. येणार सुपर एल निनो हा विषय होता आणि हा जरा जवळीक होता. भविष्यात तिची अडचण होणे ते लोकांना काळजी घेण्यासाठी ठाणेकरांसाठी तो विषय चांगला होता. मग तिच्यावर आम्ही सविस्तर आमच्याही सदस्यांनी सगळ्यांनी चर्चा केली. लक्षवेधी वरती झाली चर्चा. नंतर आमच्या सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रश्न उत्तरं घ्या, त्याच्यातून पण नंतर तुम्ही विषय पत्रिका चालू करा. पण नाही, तुम्ही ह्याच्यावरती 2 मिनिटामध्ये
नाही झालं तर तुम्ही आमची लोक उभे राहिल्यानंतर मागणी केली महापौरांकडे, त्यांनी विषय सगळे मंजूर केले 308 वगळता. हे कुठेतरी चुकीचं आहे. ही पद्धत का? म्हणजे कुठेतरी तुम्ही सोपस्कार राजकारण करता असं दिसतंय की ठरवायचं आहे का नंतर करायचं का आणि गोंधळ घालून आपले विषय मंजूर करावं असं प्रथम दर्शनी आम्हाला तर दिसते. त्याच्यानंतर मग बरेच सदस्यांचे काही खुलासे आले, राष्ट्रगीताचा अवमान केला, आम्हाला वाटलं मग आम्ही तसं पोलीस स्टेशनला आणि महापौरांना आणि आयुक्तांना निवेदन दिले, पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले की बाबा अशा प्रकारे चाललं ते चुकीचं आहे, वारंवार भविष्यात अशी कुठली घटना घडू नये चुकीची, म्हणून आम्ही ते तिथे कळवलेलं आहे. निवडणूक भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी केलं स्वागत. आजारी आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. भूतदया आणि प्राणीदया ही मानवाची संवेदनशील मानसिकता असली तर मनुष्य जीव हा त्या मानाने अधिक मोठा असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत केले. मंगळवारी अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणाहून भटके कुत्रे हटवण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. याविषयी प्रतिक्रिया देताना खासदार नरेश म्हस्के यांनी कुत्र्यांपासून मानवी जीवनाचं संरक्षण करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. भटके कुत्रे चावल्यानंतर कोवळ्या जीवांना रेबीजची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्यात. यावर उपचार घेताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात, तर काही वेळेला काहींचे जीव देखील गेले आहेत. न्यायालयानं शाळा, रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि क्रीडा संकुल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश कायम ठेवलेत. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाला कुत्र्यांच्या धोक्यापासून मुक्ती मिळून भीतीमुक्त वावर करता येणार आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनी यापूर्वी नागरिकांच्या त्रासाचा आजवर विचारच केला नव्हता, हे खेदजनक होतं. लहान मुलांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. तसंच या संदर्भातील कायदा अधिक सक्त करण्याची संसदेत आपण मागणी करणार असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह तेलाच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असतानाच शहर रिक्षा चालकांनी देखील प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. ठाणे शहरातील रिक्षा टॅक्सी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रति किलोमीटर किमान 2 रुपये भाडेवाढीबाबत मागणी केली आहे. या संदर्भाचं पत्र प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिलं जाणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आणि IT कंपन्या असल्यामुळे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा या भागातील लाखो नोकरदार कामानिमित्ताने ठाणे शहरात येतात. तसंच ठाणे शहरातील विविध भागातून ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरात वाहतूक करणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना शहर रिक्षानं स्थानक किंवा शहरातील इतर भागात जावं लागतं. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. ठाण्यात CNG गॅस आधारित रिक्षा असल्या तरी दरवाढीच्या झळा रिक्षा चालकांना बसत आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्यानं अनेक जण गावी निघून गेलेत. पुरेसे प्रवासी मिळत नसल्यानं रिक्षा चालकांच्या उत्पन्नावरही परिणाम होतोय. या सर्व परिस्थितीचा विचार करून काही दिवसांपूर्वीच ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागासोबत चर्चा केली आहे. बुधवारी शहर रिक्षाच्या दरांमध्ये वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाला पत्राद्वारे केली जाणार आहे. यामध्ये प्रति किलोमीटर 2 रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी आहे. प्रति किलोमीटर प्रवासी भाडे दरवाढ झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. शहर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रति किलो किमान 2 रुपये करावं अशी मागणी आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली असल्यामुळे महागाईमुळे हा निर्णय घेतला असल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे.